हे 6 प्रश्न जर लक्षात राहिले किंवा 6 प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला कळालं आणि त्या पद्धतीनं जर माणसं वागली तर भागवतानं उद्धार निश्चित ठरलेला आहे, निश्चित ठरलेला. पहिला प्रश्न होता बघा शौनकादिक ऋषींचा सूत महोदयाला की महोदय मानवी जीवाचं परम कल्याण कोणतं? आपण आलोय ना नरदेहात, तर याचं परम कल्याण कोणतं? दुसरा प्रश्न होता कलियुगात कोणत्या देवाची उपासना करायची? तिसरा प्रश्न होता देव अवताराला काय येतो? चौथा प्रश्न होता देवाचे अवतार किती झाले? पाचवा प्रश्न होता देव निजदामाला निघून गेल्यानंतर धर्म कोणाच्या आश्रयाला राहतो? आणि 6वा प्रश्न होता सर्व शास्त्राचं सार काय? पुन्हा एकदा ऐका. पहिला प्रश्न होता मानवी जीवाचं परम कल्याण कोणतं? या 6 पैकी 6 लक्षात राहिले तर उद्धार ठरलेलाच आहे, पण एक जरी लक्षात राहिला तरी उद्धार ठरलेला आहे. यातला पहिलाच प्रश्न गोड आहे की मानवी जीवाचं परम कल्याण कोणतं आहे? दुसरा प्रश्न होता कलियुगात कोणत्या देवाची उपासना करायची? कारण आपण हिंदू धर्मात आहे, इथं देवालाही कमी नाही आणि भक्तालाही कमी नाही. कोणत्याही देवाची तितकेच भक्त आहेत. कुठेही गेलं तरी गर्दी, कुठेही गेलं तरी गर्दी तितकीच आहे. कोणत्या देवाची उपासना करायची? कोणता देव आपला उद्धार करेल? तिसरा प्रश्न होता देव अवताराला काय येतो? चौथा प्रश्न होता देवाचे अवतार किती झाले? पाचवा प्रश्न होता देव निजदामाला निघून गेल्यानंतर धर्म कोणाच्या आश्रयाला राहतो? आणि 6वा प्रश्न होता सर्व शास्त्राचं सार काय? शौनकादिक ऋषींना हे 6 प्रश्न विचारल्याबरोबर सूत महोदयाला आनंद वाटला आणि सूत महोदय शौनकादिक ऋषींना त्या प्रश्नाचं उत्तर देतात. पहिला प्रश्न होता की मानवी जीवाचं परम कल्याण कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे ऐका. मानवी जीवाचं परम कल्याण आहे नरदेहात आल्यानंतर माणसानं भक्ती करावी. मानवी जीवाचं परम कल्याण आहे फक्त आणि फक्त भक्ती. नरदेहात आल्यानंतर देवाची भक्ती केली. मी कालही सांगितलं, वारंवार आपण ऐकलंही असेल, भक्ती केलेली कधीच वाया जात नाही. देवाची सेवा केलेली कधी वाया जात नाही. संकट येतील, प्रारब्ध रूपानं संसारात संकट येतात, पण पुण्यानं मिळतो त्याचं नाव परमार्थ आहे. संसारातले सुख दुःखाचे भोग हे नशिबानं आहेत, प्रारब्धानं आहेत, पण याचं कल्याण कशात असेल ना या नरदेहाचं, तर फक्त भक्तीचं. आणि भक्ती केली की हा नरदेह सार्थकी लागला. अहो देवानं भक्तीसाठीच तर नरदेह दिलाय. देवी दिला देह भजना गोमाता, 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 देवी दिला देह भजना गोमाता. होया झाला पाटा बाधिकेचा, होया झाला पाटा बाधिकेचा, होया झाला पाटा बाधिकेचा, होया झाला पाटा बाधिकेचा. देवी दिला देह भजना गोमाता, 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 देवानं सुंदर असा नरदेह दिला. कितीतरी साधू संत महात्म्याचे प्रमाण असे मिळतील पाहायला आपल्याला की देवानं सगळा काही नरदेह भजना करतात. नरदेह म्हणण्यापेक्षा एक एक अवयव सुद्धा दिले. इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन, जेने सुजोडसी नारायण
नासी जीवपण भवरोग. प्रत्येक इंद्रिय सुद्धा देवानं त्याला मिळवण्याकरता दिली, पण माणसं चांगली इंद्रिय आहेत तोपर्यंत त्याचं भजन करीतच नाही. उग कल्पना करा, देवानं आपल्याला हात का दिले असतील, कशा करता दिले असतील? होय मावशा, संख्या जास्त आहे मावशाची, मावशाला विचार कशा करता दिले असतील? टाळी वाजवाय का दुसऱ्याच्या गौऱ्या चोर आहे? पण इमानदारीनं किती जण घरी वाजवितात? वा, फक्त 10 जणी, बाकीच्या याच सार्थकच आहे ना. टाळी वाजवावी, गुढी उभा राहावी आणि वाटती चालावी पंढरीची या हातानं. करे टाळी बोला, मुखी नाम. देवानं मुख दिला आपल्याला, मुख. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. देवानं सुंदर असं मुख आपल्याला दिलं. राम नाम को दिया कमल मुख, राम नाम को दिया. सिस्टीम वाले वरचा थोडा आवाज कमी करा, साऊंडचा थोडा वाढवा. राम नाम को दिया कमल मुख, राम नाम को दिया, राम नाम को दिया कमल मुख, राम नाम को दिया. राम नामासाठी देवानं आपल्याला मुख दिलंय. प्रत्येक इंद्रियाचे प्रमाण गात्यात पाहायला मिळतील. कान दिले, कान भरून या. हात दिले टाळी वाजवण्याकरता, पाय दिले कशा करता? कथेत आलं की दुसऱ्याची नवी चप्पल घेऊन नाही. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालाव या पाय, तवतो आपली सोहित पाय. तीर्थयात्री जाय चुकू नको. कथा असेल, कीर्तन असेल, मंदिर असेल गावातलं, मंदिरात येण्याकरता पाय दुनिया जब रचा भगवान, किलो ना माटी का. दुनिया जब रचा भगवान, किलो ना माटी का. दुनिया जब रचा भगवान, किलो ना माटी का. दुनिया जब अजब रचा भगवान किलो ना माटी का. मातीचं म्हणजे मातीचंच आहे, पंचतत्वापासून बनलेलं शरीर. त्याचा भविष्यकाळ पाहिला तर पंचतत्वातच विलीन होणार आहे. कबीरदास महाराजच्या जीवनात एक व्यक्ती गेला आणि कबीरदास महाराजांना विचारत होता, महाराज हे नरदेह आहे,
याला मातीचा का म्हणता तुम्ही? तर कबीरदास महाराज त्याला म्हटले, हे 5 जणाचा उसना आणलेला देह हा 5चा आणिला उसना, शिंके ज्याचे त्याला देऊ केला. 5 जणांपासून आणलंय, 5 जणाला वापस द्यायचे. आप तेज वायू आकाश पृथ्वी जल यांच्यापासून आणलेलं एक एक तत्व त्याचं तत्व परत घेऊन जाणार आहे ना. कबीरदास महाराजांनी मडक्याला प्रश्न केला, गाडग्याला प्रश्न केला. गोडे आहे का? त्या गाडग्याला म्हणायला लागले, का रे गाडग्या मडक्या, तिन्ही काळामध्ये तू थंड असतोस, तिन्ही काळात थंड तर राहतोसच, पण जो कोणी तुझ्यातला पाणी पितो ना त्याचा सुद्धा आत्मा थंड करतोस. कधी तुला कोणावर राग येत नाही का? तिन्ही काळात तिन्ही ऋतूमध्ये तू थंडच राहतोस, आणि तुझ्यातला जो कोणी व्यक्ती पाणी पिईल ना त्याचा सुद्धा आत्मा थंड करतोस. राग येत नाही तुला. त्यावेळेस त्या मडक्याने किती सुंदर उत्तर दिलंय का. तो मडकं म्हणलं, महाराज माझा भूतकाळ पाहिला तर माझा जन्म मातीतून झालाय, आणि भविष्यकाळ पाहिला तर माझी मातीच होणार आहे. उगाच कशाला कोणावर गर्व करू. तसं त्या मडक्याचं नाही, या मडक्या शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, सांगतायत. शरीराची होय माती, कोणी नयती सांगाती, सारे अवघी कामे खोटी, आणि अंती जाणे मसनवटी. शेवटचं घर म्हणजे माणसाचं ते आहे. आणि त्या मृत्यूचे एक गणित चांगले बघा. असं म्हणलं जातं, ऐ मौत तेरा एक इरादा नेक है, ऐ मौत तेरा एक इरादा नेक है, अमीर और गरीब का बिस्तर तेरे मकान में एक है. त्याच्या मशानभूमीमध्ये गरीब असला तरी आणि श्रीमंत असला तरी त्या मृत्यूचं एक गणित चांगलंच आहे. ते महाराज आहे का बघत नाही, सामान्य आहे का बघत नाही, राजा आहे का बघत नाही, श्रीमंत आहे का गरीब आहे बघत नाही. आल्यानंतर सगळ्यांची जागा एकच आहे, ती मृत्यू आहे, ती मशानभूमी. या नरदेहाचं सार्थक जर कशात असेल ना, मानव पहिला प्रश्न आहे भागवतातला की मानवी जीवाचं परम कल्याण कोणतं. हे सगळे इंद्रिय तपासून पहा. कितीतरी साधू संत महात्म्याने वारंवार सांगितलं, तो आम्हाला बाबा माग गेलं जाऊ द्या, आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश अविषाचा सकळांच्या पाया, माझे दंडवा आपुलाली चित्त शुद्ध करा, आणि शुद्ध करून हित ते करावे देवाचे चित्त. याच सार्थक आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखली. या नरदेहाचं सार्थक पैसा किती मिळवला म्हणजे नाही. आतापर्यंत कधीच कुणाचा संसार पूर्ण झाला नाही, भविष्यात सुद्धा कधी कुणाचा संसार पूर्ण होणार नाही. आणि असं म्हणल्या जातं, कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे. कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे. थोडा जरी केला तरी परिपूर्ण अवस्थेला घेऊन जातो, त्याचं नाव परमार्थ आहे. संसार आतापर्यंत किती संसारात एखाद्याला धन मिळालं, किती माणूस एखादा मोठा झाला म्हणजे त्याच्या जीवनाला पूर्ण विराम आहे.
आतापर्यंत आहे कुणाच्या जीवनाला पूर्णविराम? संसारातल्या कामासाठी म्हणा, धनासाठी म्हणा, श्रीमंतीसाठी, कुठल्याही गोष्टीसाठी संसारात पूर्णविरामच नाही. पण परमार्थात ते दिल्या जातो. बरं, परमार्थात आलं ना, संसारात पैसा मिळवून माणसाचं पोट भरल की नाही सांगता येत नाही. पण परमार्थात एखादी कथा ऐकली, एखादं भजन गोड लागलं, एखादा भाव आपला देवापर्यंत पोहोचला, तो माणसाचं न जेवता पोट भरतं. त्या दिवशी न जेवता समाधान वाटतंय. असं वाटतं की भरपूर काही आपल्याला आज मिळालंय. देवाच्या भजनात तितकी ताकद, देवाच्या कथेत तितकी ताकद. या मानवी जीवाचं परम कल्याण आहे की नरदेहात आल्यानंतर यानं आद्य कर्तव्य याचं भक्ती करणं. मी काल परवा सांगितलं ना, नरदेहात येऊन जर भजन नाही केलं, हे मानसा भजन कधी करणार, हे मानवा भजन कधी करणार. बालपण गेले तरुणपण आली, बालपण गेले तरुणपण आली, वृद्धपण येणार, हे मानवा भजन कधी करणार. नरदेहाचं सार्थक आहे इथं भजन करणं. मानवी जीवाचं परम कल्याण आहे भक्ती करणं. भक्ती केली की तो जन्म सार्थकी लागला, नाही तर जन्म आले वाया गेली. भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून या गुंतू गुंतू. सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. हा जन्म वाया जाऊ द्यायचा नसेल तर याचं परम कर्तव्य आहे की यानं भजन करावं. ते कसंही करा, येईल तैसा बोल रामकृष्ण, नाही तयावीन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. ज्या ठिकाणी ठाईचं बैसोनी किंवा काळ वेळ नाम, कुठंही असा कुठंही बसा, पण प्रामुख्यानं देवाचं भजन करणं याचं आद्य कर्तव्य. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, कोणतंही काम असू द्या, दळिता कांडिता हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कामे करिता हरी बोला. कोणतंही काम करत असताना जर देवाचं भजन केलं ना की नरदेह सार्थकीच लागला. जिस देश में, जिस वेश में, परिवेश में रहो, राधा रमन, राधा रमन, राधा रमन कहो. जिस देश में, जिस वेश में, परिवेश में रहो, राधा रमन, राधा रमन, राधा रमन कहो. जिस देश में, परदेश में रहो, राधा रमन, राधा रमन, राधा रमन कहो. जिस धर्म में, जिस कर्म में, जिस मर्म में रहो, राधा रमन, राधा रमन, राधा रमन कहो. जिस देश में, जिस देश में, परदेश में रहो, राधा रमन, राधा रमन, राधा रमन कहो.
एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजवा जोरदार. कुठं बी राहा, जिस देश में उस वेश में जाहे परिवार में, फक्त राधा रमण राधा रमण. कुठल्याही धर्मात राहा, कुठल्याही कर्मात राहा, कुठल्याही संसारात राहा, पण नरदेहात आल्यानंतर भजन मात्र करा. भजन करावे वेळोवेळा. संसारात येणं दोष नाहीये. लक्ष 84 योनी आहेत बघा. लक्ष 84 योनीतल्या कुठल्या जीवात्म्याला देवाचं देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. दुसरीकडे हे मिळत नाही. नरदेहात आलेला माणूस भाग्यवान आहे. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे याच्याशी काही संबंध नाही. पण त्यानं भजन केलं. तुका म्हणे नो हे जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोचित आहे. या मानवी जीवाचं परम कल्याण आहे की यानं भगवंताची भक्ती करावी. 2 नंबरचा प्रश्न होता की कलियुगात कोणत्या देवाचं भजन करावं. प्रश्न महत्वाचा आहे. हे 2 जरी लक्षात राहिले तर भागवतच कळालं आपल्याला. पुढचे नाही बी लक्षात राहिले तर आम्ही आहे पुढचे सांगायला बी आणि पुन्हा आठवण करून द्यायला. पण हे 2 मात्र लक्षात राहू द्या. एक पहिलं आहे की मानवी जीवाचं परम कल्याण कोणतंय, तर त्याचं उत्तर आहे भक्ती करणं हे मानवी जीवाचं परम कल्याण आहे. 2 नंबरचा प्रश्न आहे कलियुगात कोणत्या देवाची उपासना करावी. थोडक्यात कोणत्या देवाची कलियुगात भक्ती करावी. आणि इथं सगळे जण अडकून बसलेले आहेत. आजही देव मिळण्याकरता तयार आहे, आजही देव भेटण्याकरता तयार आहे. तो देव आपली वाट पाही उभा, भेटीची आवड आहे. वाट बघतोय भक्ताची, पण तसा भक्त नाही. कलियुगात कोणत्या देवाची उपासना करायची तर शौनकादी ऋषीला सूत मोदय सांगतात कलियुगात श्रीकृष्ण परमात्म्याची उपासना करायची, श्रीकृष्णाची भक्ती करायची. तुम्ही म्हणाल महाराज आपण तर महाराष्ट्रात राहतो, कलियुगात राहतो, त्यातले त्यात वारकरी संप्रदायामध्ये, आणि वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत म्हणून विटेवरचं पांडुरंग परमात्मा त्याचं भजन करायचं सांगायचं सोडून कृष्णाचं भजन करा असं म्हणायला लागला. ऐका, कृष्णाचंच भजन करावं. कारण कृष्ण परमात्मा आणि पांडुरंग परमात्मा किंबहुना पांडुरंग आणि कृष्ण हे वेगळे नाहीतच. फक्त नाव बदललं. वीचा केला विठोबा म्हणून त्याला नाव प्राप्त झालं विठ्ठल. त्याचा रंग निळसर झाला होता म्हणून त्याला नाव पडलं पांडुरंग. प्रत्येक वारकऱ्याच्या भजनात रंगला म्हणून तो पांडुरंग. गोरोबा काकाच्या भजनात रंगला, चिखलात तुडवलेल्या बाळाच्या रक्ताचे सडे त्याच्या अंगावर गेले म्हणून त्याचं नाव पांडुरंग. नामदेव महाराज ज्ञानोबराय तुकोबरायनं त्याला आळवलं म्हणून पंढरीनाथ झाला. आणि त्या पंढरीनाथाचं तो भजन माणसाने 100% करावं. पुन्हा म्हणताल महाराज आताच म्हणले कृष्णाचं भजन करा आणि आताच म्हणायला लागले पांडुरंगाचं करा. हे दोन्ही एकच आहेत, फक्त नाव बदललंय. तोच द्वारकेचा कृष्ण परमात्मा, द्वापार युगातला कृष्ण परमात्मा कन्हैया पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहून झाला येता. गोकुळीहून द्वारकाहून वृंदावनातून तो कान्हा इथं येऊन योगी 28 विटेवरी उभा 28 युग झालं उभा टाकलाय. नाहीतर सगळ्या देवाच्या आई वडिलाचं नाव जवळजवळ आपल्याला सांगता येतं. प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं हे राजा दशरथ कौशल्यमय आपल्याला सांगता येतं. कृष्ण परमात्म्याच्या आई वडिलाचं नाव म्हणलं की नंद यशोदा म्हणा की वसुदेव देवकी म्हणा आपल्याला सांगता येतं. कोणाला तरी आतापर्यंत असं ज्ञात आहे का की पांडुरंगाच्या आई वडिलाचं नाव माहिती आहे? नाही माहिती. बरं कोणी सांगितलंय असं ऐकलंय? नाही. कुठल्या ग्रंथात, पुराणात, वेदात अजिबात नाही. का तर कृष्ण परमात्मा पांडुरंग ही वेगळाच नाही. त्यानं हातातली बासरी राधाला दिली
आणि त्याचे ते दोन्ही हात असे बसण्यापेक्षा कमरेवर आठवून उभा टाकला. पुंडलिकरायानं तुमच्या आमच्यावर उपकार केले. पुंडलिकरायानं सांगितलं जोपर्यंत माझ्या मायबापाची सेवा होत नाही देवा तोपर्यंत उभा टाक. साधू संत महात्मे म्हणले ना, अरे पुंड्या मातलासीन उभे केले विठ्ठलासी. अरे उभं टाकलंस माझ्या देवाला. जर पुंडलिकराय देवाला बस म्हणले असते तर देव बसला नसता का? सोन्याचं सिंहासन त्यानं तयार केलं असतं आणि बसलेला असता तो पांडुरंग. पण पुंडलिकरायानं वीट फेकली आणि उभा टाकला. सुंदर ते ध्यान उभे विटेवर. विटेवर उभा टाकला तो विटेवर. तो आणि हा याच्यात फरकच नाही. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो माधव आणि तो कृष्ण आणि तो विठ्ठल हे एकच आहेत. म्हणून कलियुगामध्ये पांडुरंगाचं भजन करावं. संत महात्मे म्हणतात कृष्ण परमात्मा की पांडुरंग परमात्मा बळिया माझा पंढरीराव. जो या देवाचाही देव, सगळ्या देवाचा देव जर कोणता असेल तर तो पंढरपूरचा मालक आहे. त्याचं भजन केलं की जीवाचं कल्याणच आहे. असं म्हणतात ना, मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी. पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी. पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत.
पाहूया 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 इतका आनंद आहे कुठं? भाग्यदळ मध्ये. पांडुरंगाचा दरबारच इतका सुंदर आहे की पांडुरंगाच्या दरबारात माणूस गेला एकदा का वेळ लागला, मी रोज सांगतोय, एक तर इकडचं वेळ लागतच नाही लवकर, आणि लागलं ना काही केलं सुटत नाही. आणि सांगून जायला आहे का, परमार्थात तुम्हाला आनंद घ्यावा वाटला की तिथं कशाचीच लाज धरायची नाही, कशाचीच नाही. टाळी वाजवा वाटली, म्हणावं वाटलं, आनंद घ्यावं वाटलं, त्याच्या पुढचं एक वाक्य नाचावं वाटलं. आता उद्यापासून कृष्ण जन्म झाल्यावर आजच घ्यायचं, उद्यापासून उद्या कृष्ण जन्म. इथलं नाचणं हे नाचणं शब्द नाही, इथला नाचणं एक भाव आहे, आणि हा भाव माझ्या पांडुरंगासाठी आहे. बघा 3 ठिकाणी कृष्ण परमात्मा आहे, द्वारकेतही आहे, वृंदावनातही आहे, आणि पंढरपूरलाही. एक गोड भाव सांगून जातो. जो द्वारकेतला कृष्ण परमात्मा आहे तो भोग प्रधान आहे, भोग प्रिय आहे, त्याला भोग जास्त आवडतात. जो द्वारकेतला कृष्ण परमात्मा आहे ना, ज्याला द्वारकाधीश असं म्हणतात, द्वारकेतला ठाकूरजी म्हणा, तो भोग प्रधान आहे, भोग प्रिय आहे. वृंदावनातला ठाकूर परमात्मा तो कृष्ण परमात्मा शृंगार प्रिय आहे, आणि पंढरपुरातला ठाकूर परमात्मा तो भजन प्रिय आहे. त्याला बाकीच्या गोष्टी आवडत नाही, त्याला सगळ्यात जास्त भजन आवडतं. तुका म्हणे येते भजन प्रमा काय थोरपण जाळावे ते. कितीही मोठा असला आणि भजन करत नसला तर त्याचं थोरपण, त्याचं मोठेपण, संत महात्मे आम्हाला काही घेणं नाही. आणि इथला भजन करणारा माणूस भाग्यवान आहे. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवान माणसाच्या नशिबाला ही येतं बरं का, कुणाच्याही नशिबाला येत नाही, म्हणून तो लोन येऊन आले आमच्या आई. भाग्यवानाच आहेत, भाग्यवानाच्या नशिबालाच मिळतो. भाग्याशिवाय काय गोष्टी जोडतात, भाग्याशिवाय हे मिळतच नाही. कलियुगात कोणत्या देवाची उपासना करायची प्रश्न आहे का, तर कलियुगात कृष्ण परमात्म्याची उपासना करायची, पांडुरंगाची उपासना करायची. तो पंढरपूर म्हणजे काही पांडुरंग परमात्मा आत्ताचा नाही, जसा कृष्ण परमात्मा आहे तसंच पंढरपूर आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होती पंढरपूर. ज्या ठिकाणी हे चराचरही नव्हतं त्या ठिकाणी पंढरपूर होतं. पर पांडुरंग इथं आला त्याला 2 कारण आहेत, एक भक्त पुंडलिक रायासाठी, आणि 2 नंबरचं कारण सांगितलं जातं त्याची बायको रुसली होती. कुणाची? हो, आपली रुसल कशाला म्हणायचं, देवाची. गोविंद महाराज बरोबर ना. हा, देवाची बायको रुसली होती. हा दत्ता महाराज, आता कळतंय, आता झाले त्याच 2-3 किती तारखेला, 1 तारखेला, आज किती तारीख आहे, 20 तारीख, 20 दिवस झाले. रुसली होती असं म्हणतात. रुक्मिणी रुसली आणि दिंडीर वनात येऊन बसली. कुठं? दिंडीर वनात. पंढरपूरचं पहिलं नाव आहे दिंडीर वन.
रुक्मिणी रुसली आणि माहेरला आली. पहिलं असं होतं बघा, माहेरला जर लेक न सांगता तिकडून जर आली, रुसून आली, भांडणं करून आली, तर बापाच्या घरी जायला हिंमत नव्हती. चुलत्याच्या घरी जायची, मावशीच्या घरी जायची ना आत्याच्या घरी. कारण मायबाप तिला जर भांडणं करून आली असं कळालं की आहे त्याच कपड्यावर म्हणा, त्या चपलात उंबरडावी घरात घेऊ देत नव्हत्या. जशाच तसे वापस बैलगाडीत बसवायचे, सोडून यायचे, भांडणं करून यायचं. मूळ आल्याशिवाय आमच्या घरी यायचं पूर्वीचा काळ होता. बरं, ते असाय पाहिजे आता बी. रुक्मिणीने विचार केला, मी जर घरी गेले, आता देवाची सासरवाडी आहे, कौंडण्यपूर नावाची नगरी, अमरावती नावाचा जिल्हा आपल्या महाराष्ट्रात. रुक्मिणीला वाटलं मी जर घरी गेले तर माझे वडील भीष्मक राजा मला नेहून सोडतील. तिनं विचार केला आता नाही जायचं. मग तिथून इकडं दिंडीरवनात जी विष्णू पदाची वारी सांगितली जाते बघा गोपाळपूरला जाताना, तर रुक्मिणी मैया तिथं येऊन बसली. आणि तिथं बसल्याच्या परिणामानं 1 महिना झालं, 2 महिने झालं, 3 महिने झालं, 4 महिने लोटून गेले. रुक्मिणी काही परत आली नाही. कृष्ण परमात्म्याला वाटलं रुक्मिणी जास्तच रुसली काही, म्हणून देव द्वारकेतलं सगळं काही ऐश्वर्य सोडलं आणि पंढरपूरला आला. रुक्मिणीला माहित होतं माझ्याकरता मालक येतीलच. रोज रुक्मिणी मैया देवाची उपासना करायची. पती हा परमेश्वरच आहे आणि तो साक्षात परमेश्वरच होता. रोज उपासना करायची. उपासना करण्यामध्ये एक दिवशी भगवान कृष्ण परमात्मा रुक्मिणीच्या समोर उभा टाकले. रुक्मिणीला आनंद वाटला. रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी गेला करा, चल आता परत जाऊ. रुक्मिणीनं सांगितलं, मालक आलात ना माझ्याकरता आता इथं, तुम्हाला जर असं वाटतंय तुम्ही माझ्यासोबत राहावं किंवा मी तुमच्या सोबत राहावे, तर माझी अशी इच्छा आहे की आता द्वारकेला परत जायचं नाही. द्वारकेला काय ते एकटं राहत होते का? नाही, 16,108 स्त्रिया, या सगळ्या पत्न्यांच्या संगतीत देव तिथं राहत होता. रुक्मिणी म्हणली, आता मात्र कुणालाही इथं आणायचं नाही. जर तुम्हाला माझ्यासोबत राहावं असं वाटत असेल तर देवा तुम्ही इथंच थांब. देवानं वचन दिलं, ठीक आहे थांबतो म्हणे. आणि तिथंच भगवत भक्त होते. पुढे आल्यानंतर पुंडलिकराय त्यांच्या जवळ गेले. त्यांच्या आई वडिलाची सेवा पाहिली, त्यांचा उद्धार करणार. एवढ्यामध्ये पुंडलिकरायानं जवळ असलेली वीट टाकली, फेकली, देवा उभा टाक. देवानं विचारलं, किती दिवस उभा टाक? आणि जोपर्यंत माझी सेवा होत नाही मायबापाची तोपर्यंत उभा टाक. देवानं विचारलं, उभा टाकून नुसतं करू काय? आणि रिकामा माणूस बसू शकत नाही. ज्ञानोबाराय म्हणले ना, रिकामा अर्धा गडी, रिकामा माणूस बसू शकत नाही. माणसानं रिकामं बसू बी नाही. आपल्याकडे दुसरी एक म्हण आहे, रिकामं डोकं सैतानाचं. रिकामं बसूच नाही. मग काय करत बसावं? मोबाईल बघत बसावं. आता सगळ्यात मोठं काम कोणते? लोक म्हणतात आम्हाला काही काम नाही, आणि त्याच्या पुढे बसले की सगळे काम विसरून जातात. काय करायचं? देवानं विचारलं, पुंडलिकराय मी इथं बसून उभा टाकून नुसतं करू काय? पुंडलिकरायानं सांगितलं, देवा इथं कुणी येईल तुझ्या पायावर डोकं ठेवल त्याचा उद्धार कर. त्याचं पाठीमागलचं काहीच विचारू नको. नाही तर बघा 23 देवाचे, तसे 24 देवाचे अवतार आहेत, पण पांडुरंग उघडतात. 23 देवाचे अवतार जर बारकाईनं आपण पाहिले तर प्रत्येक देवानं अवतार घेतल्यानंतर काही ना काही राक्षस मारलीत. देवानं त्याचा धंदाच आहे, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवार आहे. राक्षसांना 1-2 तरी राक्षसांना देवानं मारलेलं आहे. पण पांडुरंग परमात्म्याचा अवतार एक असा आहे, त्यानं कोणत्याच राक्षसाला मारलं नाही, कोणत्याच दुष्टाला मारलं नाही. प्रत्येकाचा आल्यानंतर उद्धारच केलाय. मूड पापी जैसे तैसे ओतरी काष्टे लावून या, कसलाही येऊ द्या. चुकोबराय म्हणतात, खटनट्ट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटवावे चुका मिळा. कसलाही माणूस आला, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, स्त्री आहे, गोरा आहे, लहान आहे, थोर आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, पापी आहे, पुण्यवान आहे, माळकरी आहे किंवा माळ नाही, असा कशाचाही विचार न करता पांडुरंग परमात्मा त्याच्या दर्शनाला आलेला प्रत्येक भाविकाचा उद्धार करतो. जगाच्या पाठीवर ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा तीर, नाहीसा विटेवर देव कुठे. जगाच्या पाठीवर पांडुरंगासारखा देव नाही. प्रत्येक ठिकाणी देवाचं दर्शन लांबूनच घ्यावं लागतं. पण एकच बाबा असा आहे की त्याचं दर्शन पायावर डोकं ठेवून घेता येतं. हे उपकार फक्त पुंडलिकरायाचे. पुंडलिकरायानं सांगितलंय. नाही तर जर पुंडलिकरायानं उग इतका छोटासा नियम घातला असता, देवा
उभा टाकलास ना, काम सांगतो, माळकरी माणूस आला तरच पंढरपुरात प्रवेश, माळ नसली तर त्याला प्रवेश. एवढा जरी नियम घातला असता कुणा बर, त्याला काय घालायला कुणी रोखलं असतं का? आता आलाच होता पुंडलिकरायासाठी तर म्हणला असता भक्त आहे त्याचाच उद्धार करायचा आणि दुष्टाला मारायचं, देवानं केलं असतं ना ते. पण उपकार आहेत पुंडलिकरायाचे. पुंडलिकी काय केले, परब्रह्म उभे केले. पुंडलिकरायानं तुमच्या आमच्या सगळ्यावर उपकार केला आणि ते मार्ग आपल्यासाठी खुला करून दिला. या रे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगेच कोणासी. हे सगळ्यात मोठं जुनाट असलेलं पंढरपूर आहे आणि या पंढरपुरामध्ये तो अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक वास्तव्याला आलाय. आपल्या महाराष्ट्रातील लोकांचं काहीतरी भाग्य आहे. वृंदावनातून, द्वारकेतून, गोकुळातून तो कृष्ण परमात्मा इथं येऊन त्याच्या सगळ्या परिवारासोबत उभा टाकला. आपल्याला आपला परिवार सोडून तिथं जाणं होत नाही काही माणसाला, पण गेलं पाहिजे बरं. कमीत कमी 2 वाऱ्याला तरी. तसं तर माणसानं प्रत्येक वारीला जावं, पण आपण संसारिक जीव आहे. 2 वाऱ्याला तरी. देवानं सांगितलं आषाढी कार्तिकी विसरू नका माझ, सांगत गुज पांडुरंग. आषाढी कार्तिकेला तरी पंढरपूरला गेलं पाहिजे. हे पंढरपूर काय हाताच आहे का? आणि किती गोड त्याचं साधू संत महात्म्य वर्णन करतात. कृष्णाची भक्ती, पांडुरंगाची भक्ती का करायची? कारण या नरदेहात आल्यानंतर, या भारत वर्षात आल्यानंतर याचं गोड वर्णन करतात. जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव, कृष्ण सख्या विठ्ठला तू भक्त सखा विठ्ठला. कृष्ण सखा विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. पंढरीनाथ विठ्ठला तुमाय माता विठ्ठला. कृष्ण सखा विठ्ठला तुमाय माता विठ्ठला. पंढरीनाथ विठ्ठला माय माता विठ्ठला. कृष्ण सखा विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगाचं भजन म्हणजे आताच नाही. जम्बू या दीपा माझे एक पंढरपूर गाव. म्हणून तो पांडुरंग परमात्मा आणि तो कृष्ण परमात्मा एकच आहेत. म्हणून कृष्णाचं भजन भागवतात आहेत. म्हणून कृष्णाचं भजन किंवा पांडुरंगाचं भजनच कलियुगात करावं. पण माणसं एवढी चॅप्टर आहे. काही लोकांनी महिन्याला देव बदलला,
आणि काही लोकांनी वाराला देव बदलला. वाराला देव बदलला. सोमवार आला महादेवाकडे जातात. आणि सध्याचं महादेवाचे भक्त वाढलेतले इकडे आहेत का? आपल्या महाराष्ट्रात जेव्हापासून प्रदीप मिश्रा आले महादेवाचे भक्त वाढले. सकाळी सकाळी सोमवारच्या दिवशी पांढऱ्या साड्या घालतात, एक बेलपत्र, एक लोटा जल, सब समस्या दैवत आहेत. प्रभू रामचंद्र भजन करतात भोलेनाथाचं, आपण कोण नाही. पण भोलेनाथाचं भजन करत असताना एवढं मात्र लक्षात ठेवा की सोमवार आहे म्हणूनच फक्त भोलेनाथाचं भजन नाही, प्रत्येक वारावर भोलेनाथाचंच भजन असावं तर ती भक्ती सार्थक आहे. आपुला तो एक देव करून घ्या, कोणताही असू द्या. पण माणसं सोमवार संपली की मंगळवार सुरू झाला, जातीत लगेच देवाच्या मंदिरात. कोणत्या? हो इथं आहे ना महालक्ष्मी, देवाच्या मंदिरात नाही, देवीच्या मंदिरात जातात. आता देवीचे भक्त तर एवढे बघितले मी. इथं परभणी जवळ माझी कथा होती. कथेत एक देवीचं प्रमाण म्हटलं, देवीचं आहे तसं ते देवाचं आहे. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाट, गोड आहे बघा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, जनार्दनी अंबा उभी करते उभी करते जनार्दनी अंबा उभी करते उभी करते उदू बोला बोला उदू बोला बोला उदू बोला उदू बोला अंबा बाई माऊलीचा बोला उदू बोला उदू बोला लवकर बंद केलं बरं. असं लई भरपूर अंगात येतं. भजनेच्या अंगात आलं गोविंद महाराज. खाली बसलेल्या बायाच्या अंगात आलेलं भरपूर बघितलं होतं, पण एका भजनेच्या अंगात आलं. आणि दुसरा भजने त्याला धरायला गेला. ज्याच्या अंगात आलं का ते असं माझ्यासारखं वाळलेलं होतं, जे धरू लागलं का ते आमच्या दत्ता महाराज सारखं होतं. असं जाडजूड होतं दत्ता महाराज सारखं. आणि ते असं धरू लागलं, ज्याच्या अंगात आलं त्याच्या असं कमरेला धरू लागलं. कमरेला धरत असताना ज्याच्या अंगात आलं होतं का ते धरणाऱ्याला म्हणत होतं, दमानं धर, खिशात बिड्याचा गट्टाही मोडशील. शिष्ट मला आज सांगत येणं असते का? आता काही जणांची येते हो, एक वाक्य सांगतो पुढं. मी कुणाला नाव ठेवणार नाही आलो, पण एक वाक्य गोविंद महाराज आपल्या संप्रदायाच्या पद्धतीनं एकच वाक्य दादा. कितीतरी वर्ष झालं माणसं, काहीचे 40 वर्ष झालं, काहीचे 50 वर्ष झालं, काहीचे 60 वर्ष झालं, काहीचे 75 वर्ष झालं, कळतंय तेव्हापासून भजनात आहे. देव स्वप्नातही आला नाही. आणि काही बाया आंघोळ न करता मंगळवार धरत्यात, आंघोळ न करता, आणि त्याच्या अंगात कसं शक्य? एक माफी मागून वाक्य, तुमचं लेकरू आहे. हे वारकरी संप्रदायामध्ये तर मानलंच नाही ते, पण देव आणि देवी अंगात येणं म्हणजे अनंत जन्माचं पुण्य आहे लागेल. कितीतरी जन्मांपर्यंत. अहो तुकोबरायच्या फक्त स्वप्नात आला, अंगात आला, अंगात आला, स्वप्नात आला, फक्त स्वप्नामध्ये. आणि तेही गुरुच्या रूपानं. बाबाजी सद्गुरु सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. स्वप्नात आला हो, स्वप्न तो दिसल असं मागे पुढे उभा राही सांभाळीत, पण अंगात ये. मंगळवार आला की देवीच्या मंदिरात जाते, संपला मंगळवार. बुधवार आला की निघाली पांडुरंगाकडे. गुरुवार आला की दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. शुक्रवार आला निघाली संतोषी मातेच्या मंदिरात, नाही तर पैसे उतारू रे संतोषी माता
नाही तर पैशावाला देव जातात काही इकडले व्यंकटरमणा गोविंदा ते नाही तर इथं 2 गोविंदा आहेत तिकडे एक बसलाय. पुन्हा शनिवार आला की मारुतीरायाच्या मंदिरात अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला तुला जय जय हनुमान, एक मुखानं बोला तुला जय जय हनुमान. हे अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. शनिवार आला आणि रविवार आला की येळकोट येळकोट खंडरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, खंडरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली कालबाई सुपारी कुटली, नवरी नटली कालबाई सुपारी कुटली. निघाले खंडेरायाकडे. किती वार झाले? 7 वार. 7 वाराला 7 दिवस झाले. बरोबर. ऐका आता पहिल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर याच्यातून मला मार्मिक सांगायचं. एक विनोदाची झालर झाली याला. तसं माणसं करतात. काही लोकांनी रविवार तर देवाला सुट्टीच देऊन टाकली. गोविंद महा रविवारी सुट्टीच देऊन टाकली. त्याला वाटतंय रविवार आमच्या तेच पण असं आहे का? जे काम कोणत्याच वारी जमत नाहीत ते काम लोक रविवारी करायला बघते. आता 7 वार आहेत. 7 वाराला सोमवार महादेवाचा, मंगळवार देवीचा, बुधवार पांडुरंगाचा, गुरुवार दत्तात्रेयाचा, शुक्रवार संतोषमा किंवा गोविंदाचा, बालाजीचा अवतार कृष्ण परमात्म्याचा, शनिवार मारुतीराय आणि रविवार खंडेराय. याच्यात बारकाईनं पाहिलं आपण तर 3च देव आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश. ब्रह्मदेवाचा अंश रूपानं फक्त एकच दिवशी अवतार आहे, गुरुवारच्या दिवशी दत्तात्रेयाचा. सोमवार पाहिला महादेवाचा भोलेनाथाचा, मंगळवार पाहिला माता पार्वती अर्धांगिनी, त्याच्यात शंकर जे आहेतच अर्धे नारी नटेश्वराचे मंदिर आपण भरपूर पाहिले, जगदंबा. 2 वार गेली भोलेनाथाकडे. 3रा पांडुरंगाचा वार बुधवार, गुरुवार शुक्रवार. बुधवारी पांडुरंग परमात्मा म्हणजे विष्णूच्या रूपात आहे, कृष्णाच्या रूपात आहेत, रामप्रभूच्या रूपात आहेत. बुधवारी विष्णू भगवान आहेतच, गुरुवारी दत्तात्रेयाच्या रूपानं विष्णू भगवान आहेतच, आणि शुक्रवारी आपण जर ती श्रीनिवासाची किंवा राधाकृष्ण मालिका जर पाहिली असेल टीव्हीला, पुराणात उदाहरणच आहे पण टीव्हीचं लवकर समजते म्हणून सांगतो, तर त्याच्यात बालाजीचा अवतार, गोविंदाचा अवतार, श्रीनिवासाचा अवतार म्हणजे कृष्णाचाच अवतार आहे, म्हणजे भगवान विष्णूचाच आहे. पुन्हा शनिवार, हे 3 वार गेले भगवान विष्णूकडं. शनिवार हनुमंतरायाचा अवतार कोणाचा आहे? महादेवाचा, 11वे रुद्र म्हणून बोलल्या जातं. पुढचा अवतार खंडेरायाचा कोणाचा आहे? कुठल्या महादेवाचा? तुमच्या गावातल्या महादेवाचाच अवतार आहे. सोमवार महादेवाकडं, मंगळवार महादेवाकडं, शनिवार महादेवाकडं, रविवार महादेवाकडं, 4 वार भोलेनाथाकडं आणि 3 वार भगवान विष्णूकडं. अंश रूपानं फक्त ब्रह्मदेवाचा एकच वार म्हणून गुरुवार. आतापर्यंतच्या इतिहासात मला एकच ब्रह्मदेवाचं मंदिर माहिती होतं, पुष्करला आहे, पुष्करला. आणि 2 मला गेल्या वर्षी आता काल्याचं कीर्तन झालं म्हणून कळालं की ब्रह्मदेवाचं दुसरं एक मंदिर आहे येकुर्ग्याच्या शेजारी. कोणतं बोरगाव म्हणते त्याला? ब्रह्मदेवाचं बोरगाव. आतापर्यंत माहित नव्हतं, आता इथून पुढे सांगल 2 मंदिर आहे म्हणून. पण ब्रह्मदेवाचं मंदिर जगाच्या पाठीवर पुन्हा कुठं नाही, वारही नाही, कोणता अवतारही ब्रह्मदेवाचा नाही. कारण ब्रह्मदेवाला शाप भोलेनाथानं दिला. शिवपुराण कथा आपण ऐकली असेल तर ज्या वेळेस स्वयंभू लिंगाची निर्मिती होणार होती
त्यावेळेस त्या निर्मितीच्या वेळी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवामध्ये वाद झाला. ब्रह्मदेवाला वाटत होतं मी श्रेष्ठ आहे, विष्णुदेवाला वाटत होतं मी श्रेष्ठ आहे. दिव्य स्तंभ निर्माण झालं. तो वाद थांबल्या गेला. ब्रह्मदेव तिथं खोटं बोलला केतकी नावाच्या फुलाला संगतीत घेऊन, आणि त्याच स्तंभातून भोलेनाथाचं रुद्र अवतार प्रगट झालं आणि एक शीर ब्रह्मदेवाचं तोडून टाकलं. शेदिले त्याचे शिरा ब्रह्मा पूज्य झाला. शेदिले त्याचे शिरा ब्रह्मा पूज्य झाला. ऐकोनी सत्य वचना दैवत्व दिले हरीला. मातीसाठी दिदला आत्मलिंग रावणाला. आत्मलिंग रावणाला हे करू आरती शिवाला. निळकंठ नाम जाला करू आरती शिवाला. निळकंठ नाम जाला हे करू आरती शिवाला. निळकंठ नाम जाला हे करू आरती शिवाला. निळकंठ नाम जाला. ब्रह्माला गर्व झाला होता. एक शिर तोडून टाकला. अगोदर ब्रह्मदेवाला 4 मुख होते. भगवान शंकरजीने एक शिर तोडलं, 3च राहिले. ब्रह्मदेवाला अपूज्य ठरवलं आणि अपूज्य ठरवून शापच दिला भोलेनाथांनी की इथून पुढे तुमची कुणीच पूजा करणार नाही, मंदिर कुणी बांधणार नाही, भजन तुमचं कुणी करणार नाही. असं सगळ्या देवाचे भजन आहेत बघा. पण ब्रह्मदेवाचं एखादं तरी भजन भक्त नाही. ब्रह्मदेवाचं कुणाच्या अंगात येते का? ब्रह्मदेवाची कुणी वारी नाही का? ब्रह्मा अपूज्य झाला. ब्रह्मदेवा खोटं बोलले आणि खोटं बोलण्याच्या परिणामानं ब्रह्मदेव अपूज्य झाले आणि भगवान विष्णूला श्रेष्ठत्व दिलं भोलेनाथानं. 3च देव आहेत प्रामुख्यानं, ब्रह्मा विष्णू महेश. त्यात फक्त 2च आहेत, भगवान विष्णू आणि भोलेनाथ. आणि त्याच विष्णूचे सगळे काही अंश अवतार आहेत. भगवान शंकरजीचे अंश अवतार आहेत. म्हणून कलियुगात कोणत्या देवाचं भजन करायचं असेल ना, तर अंतकरणातून कृष्ण परमात्म्याचं की पांडुरंगाचं भजन करा. आपण कलियुगात आहेत, वारकरी संप्रदायात. एकच वाक्य सांगतो पुढच्या प्रश्नाकडे बोलतो. जोपर्यंत आहे तोपर्यंत फक्त पांडुरंगाचं भजन करा, नरदेहाचं सार्थक होईल. पांडुरंगाचं चिंतन करा. 3रा प्रश्न शौनकादी ऋषीने विचारला होता की देव का अवताराला येतो? तर देवाच्या अवताराचं कारण जवळपास सर्वांनाच ज्ञात आहे. धर्म रक्षावया अवतार घेसीन आपुल्या पाळीशी भक्तजना. यदा यदा ही धर्मश गीताशास्त्र सांगते किंवा तुळशीदास महाराज तुळशी रामायणामध्ये वर्णन करतात. जबु जबु होय धर्म की हानी ताडगी असुर अधम अभिमानी. ज्या वेळेस धर्माला ग्लानी जाते, धर्म स्थापनेची वेळ येते, त्यावेळेस देव अवतार घेत असतो. म्हणून 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर शौनकादी ऋषीला सूत मोदी सांगतात, देव धर्म रक्षणासाठी अवतार घेतो. 4था प्रश्न होता की देवाचे अवतार किती झाले? भागवतामध्ये देवाचे 24 अवतार आहेत, 24 अवतार. आणि गीताशास्त्रात किंवा वारकरी संप्रदायात त्याचे 10 अवतार मानले. भागवत शास्त्रातले 24 अवतार जे आहेत त्यातले कर्मशः असे आहेत: सनत कुमार ऋषी, वराह, नारद, नर नारायण, कपिल, दत्तात्रेय, यज्ञ नारायण, ऋषभदेव भगवान, पृथु, मत्स्य, कच्छ, धन्वंतरी, मोहिनी, नरसिंह, वामन, परशुराम, व्यास, श्रीराम, बलराम, श्रीकृष्ण, बुध, हरी आणि कल्की, जो की कलियुगामध्ये होणार आहे कल्की अवतार.
24 अवताराचं वर्णन भागवतामध्ये सांगितलेलं आहे. 5वा प्रश्न होता, देव निजदामाला निघून गेल्यानंतर हा धर्म कोणाच्या आश्रयाला राहतो? कारण देव धर्माची स्थापना तर करतो, पण देव निजदामाला निघून गेल्यानंतर हा धर्म कोणाच्या आश्रयाला राहतो? तर हा धर्म पुन्हा संतांच्या आश्रयाला राहतो. जे काम देवानं केलं ना, तीच काम संत महात्म्याने केलं. धर्माचे पालन करणी पाकांड खंडन हिची आम्हा करणे कामा बीजवाड वाविना. धर्माचं पालन हे संत महात्म्याचं मुख्य कारण आहे. देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. संत महात्म्याने तुमच्या आमच्यावर कृपा केली. देवानं धर्माची स्थापना तर केली, पण धर्माचा प्रचार, सत्याचा प्रसार, असत्य काय, आचार काय, विचार काय, पुण्य काय, पाप काय, याचा प्रसार जर कोण केला असेल तर ते संत महात्म्याने केलेला आहे. म्हणून संत महात्म्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. संत महात्म्याचे अपार असे उपकार आहेत. राष्ट्रसंत भगवान बाबाचे तर इतके उपकार आहेत तुमच्या आमच्यावर. जर कदाचित भगवान बाबा आपल्या समाजात जन्माला आले नसते तर आपल्या घरात कुंटीला विणे टाळ दिसले नसते. आपल्या घरात कुंटीला वाघुरी दिसल्या असत्या, जाळे दिसले असते. कशाचे? पण राष्ट्रसंत भगवान बाबाचे उपकार आहेत की वनात राहणारा समाज, वनातलं खाणारा समाज मंदिरात आणून बसवला, नवे नवे देव स्वरूपाला प्राप्त करून दिला. हे राष्ट्रसंत भगवान बाबाचे उपकार आहेत. भगवान बाबा इतके श्रेष्ठ होते, ज्या ज्या ठिकाणी रक्ताचे थेंब पडले ना, त्या ठिकाणी तुळशी उगवल्या. तुळसी उगवल्या रक्त सांडिले जेते, तुळसी उगवल्या रक्त सांडिले जेते, धावून आले देवा दिले अभय ते. आरती भगवान बाबा शिदानंदाचा गावा, वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. हे भगवान बाबाचे उपकार आहे. धर्मप्रसारक देव कसा आहे, देवाविषयी ज्ञान आहे, देवाचं माणसानं भजन करावं, ही सगळी काही शिकवण संतांना दिली आहे. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर देत असताना शौनकादी ऋषीला सूत मोदय म्हणतात, धर्म ज्यावेळेस, देव ज्यावेळेस निजदामाला निघून जातो ना, त्यावेळेस धर्म हा संतांच्या आश्रयाला राहत असतो. आणि 6वा प्रश्न होता शेवटचा, की सर्व शास्त्राचं सार काय? तर शौनकादी ऋषीला सूत मोदय सांगतात, सर्व शास्त्राचं सार आहे केवळ श्रीमद भागवत ग्रंथ. याच्यामध्ये सगळे शास्त्र आहेत, वेद आहेत, पुराण आहेत, श्रुती आहेत. वेद रूपी वृक्षाचं परिपक्व झालेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे. म्हणून याला श्रेष्ठत्व आहे. बोलिये श्रीमद भागवत महापुराण की. श्रीमद भागवत महापुराण हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. या 6ही प्रश्नाचं उत्तर ऐकलं आणि शौनकादी ऋषीने पुन्हा प्रश्न केला, महाराज आम्ही विचारलं होतं की ही भागवत ग्रंथ निर्माण कसा झाला? शौनकादी ऋषी म्हणतात, त्याचं उत्तर आम्हाला हवं आहे. भागवत ग्रंथ श्रेष्ठच आहे ना सर्वांस, मग हे भागवत ग्रंथ निर्माण कसा झाला? तर याच्याकरता गोड चरित्र पराशर ऋषी आणि माता सत्यवतीचं सांगतायत. द्वापार युगामध्ये महर्षी पराशर ऋषी सत्यवती, त्यांना मत्स्यकन्या असं म्हणतात, त्या सत्यवतीच्या पोटी महर्षी व्यासांचा जन्म झाला. आणि महर्षी व्यास म्हणजे भूत भविष्य वर्तमान जाणणारे सर्व ज्ञान त्यांना होतं. पहिला आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवंताच्या मुखातून निघालेला एकच वेद होता. त्या वेदावर भाष्य केलं, दुसरे 3 वेद तयार केले आणि या जगापुढे 4 वेद दिले. चहुवेद ज्ञान, 4 वेद. हे 4 वेद ज्यानं दिले ती व्यास महाराज. 18 पुराण ज्यांनी लिहिले ती व्यास महाराज. पंचवेद म्हणून महाभारत ज्यांनी लिहिलं
ते महाभारताची लिखिते रचिते सुद्धा व्यास महाराजच आहेत. 17 पुराणाची निर्मिती केली व्यासांनी. आणि एक दिवशी सकाळच्या वेळी आपल्या आश्रमात बसले होते. आश्रमामध्ये बसले होते, समाधी लावण्याचा प्रयत्न करत होते. काही मन शांत होत नव्हतं. काहीतरी मनामध्ये चलबिचल विचार चालू होता आणि मन शांत होत नसल्या कारणानं समाधी लागत नव्हती. आणि संसार असो की परमार्थ असो, जोपर्यंत माणसाचं मन समाधान होत नाही ना, तोपर्यंत माणसाला सुख मिळत नाही. कोणतीही गोष्ट असू द्या, मिळाली धन, सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, हे सगळं या मनावर डिपेंड आहे. हे सगळं मनाच्या अधीन आहे. मनच शांत नसेल तर कितीही मोठा बंगला बांधला तरी त्याच्यात सुख मिळणार नाही. आणि मन शांत असेल तर झोपडीत सुद्धा आरामानं झोप लागते. झोपडी जाऊ द्या, आपण शेतकरी आहे. कितीही उन्हाचे दिवस असू द्या, सकाळच्या वेळी शेतकरी लवकर शेतात जातो. काही 2-4 तास काम आणतो. 11-12ला घरी येऊन भाकर आली की खातो. आणि ज्या झाडाखाली पडल ना, पडल्याबरोबर त्याला झोप लागते. ढेकळावर झोपलेला असतो. हातरायला काही नसतं, कूलरची हवा नसते. उन्हाच्या झळ्या जरी लागल्या तर काही क्षणात त्या शेतकऱ्याला झोप लागते. का तर त्याच्यात ती कष्टाची मिळालेली भाकर आहे. त्याच्यात त्याला समाधान आहे. त्याचं मन समाधान आहे. रोजचा नित्यनियम त्याचा ठरलेला आहे. सकाळी उठायचं, शेतावर जायचं, सायंकाळी आली की घरचे कामं करायची. 8-9 वाजता तर माणसं झोपी जातात शेतकरी. आणि पहाटे 5लाच उठतात. काही 4-4 वाजेपर्यंत झोपणात. आता कशामुळे? झोपच लागेना माणसं. आणि मग सकाळचा सूर्य त्याला 12 वाजता दिसतो. परमार्थ असो की संसार असो, मनाला समाधान जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत संसारातही सुख नाही आणि परमार्थातही सुख नाही. सुख कुठल्या बाजारात विकत मिळत नाही. सुख कुणी उसणं आणून देत नाही. सुख ते फक्त मनातच अनुभवावं लागतं. मनात मला देवानं भरपूर काही दिलं एवढी इच्छा झाली ना की कशाचीच अपेक्षा लागत नाही. समाधान मिळतं त्याला त्याच्या जीवनात. व्यास महाराज समाधी लावण्याचा प्रयत्न करत होते, पण मन समाधान लावत नव्हतं. मन चलबिचल होतं. तेवढ्यामध्ये नारद महर्षी तिथं येऊन पोहोचतायत. नारद महर्षीने व्यासांचा चेहरा पाहिला, नमस्कार केला आणि व्यास महाराजाला म्हणतात, महाराज मन समाधान दिसत नाहीये. चिंता करता कुठली तरी काळजी चेहऱ्यावर दिसते. काय झालं? व्यास महाराज म्हणतात, होई नारदजी, काय करावं, मन समाधान लागत नाही. आज मन समाधान होत नाही. भगवंताची भक्ती करावं म्हटलं, थोडी समाधी लावा म्हटली, एकाग्र चित्तेनं देवाचं भजन करावं असं वाटतंय, पण मनच आवरत नाही. मन समाधान होत नाही. नारद महर्षी व्यासांना उपदेश करतात. नारद महर्षी म्हणतात, व्यास महाराज, आपण अनेक पुराणाची निर्मिती केली, पंचवेद महाभारत निर्माण केला, पण तुम्ही भगवान कृष्ण परमात्म्याच्या लीलेचं वर्णन केलं नाही. माझ्या कन्हैयाच्या लीला ऐका, त्याचं वर्णन करा, तुमचं मन निश्चित समाधान होईल. आणि ऐका, भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र एक असं चरित्र आहे, कितीही दुःखी असला ना माणूस, कितीही चिंता माणसाच्या मनात असली तरी कृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकलं आणि कृष्णाचं नाव घेतलं की चिंताही निघून जाते, दुःखही निघून जातं, मन समाधान होतं. हे कृष्णाचं चरित्र आहे, हे कन्हैयाचं चरित्र आहे. तुम्ही कृष्ण परमात्म्याचं चरित्राचं वर्णन केलं नाही म्हणून तुमचं मन समाधान लागत नसेल. देवाचं चरित्र वर्णन करा. व्यास महाराज म्हणतात, अहो महाभारतात तर मी कृष्णच सांगितलाय, कोण म्हणतं मी कृष्णाचं वर्णन केलं नाही? व्यास महाराजाला नारद महर्षी म्हणतात, तुम्ही कृष्णाचं वर्णन केलं, पण जरा मोठेपणीचा कृष्ण होता. तुम्ही कन्हैयाच्या बाललीलेचं वर्णन करा. जोपर्यंत माणसाला बाललीला कृष्ण परमात्म्याच्या कळत नाही तोपर्यंत मन समाधान नाही. आणि बाललीला ऐकल्या की पोट भरतं. म्हणून तर साधू संत महात्मेने आपल्या काल्याच्या दिवशी बाकीच्या गोष्टी सांगण्यापेक्षा कृष्णाचं चरित्र सांगावं. वर्षानुवर्ष तोच नियम चालू आहे आणि पुढेही वर्षानुवर्ष तोच राहील का? तर पूर्ण विराम द्यायचा असेल, समाधान लावायचं असेल, मन शांत करायचं असेल तर कृष्णाच्या लीलेच्या